यावर्षीचा 31sta प्लॅन तर फिक्स होता. कोणत्या ना कोणत्या तरी देवस्थानाला भेट द्यायची. त्र्यंबकेश्वरचा प्लॅन झाला असताना पण दत्त महाराजांचं बोलवणं आलं आणि गिरनारला नाही जायचं का, पण ठरवलं. मी 2 दिवसापासून खूप खुश आहे, जिथपासून मला समजलंय की मी गिरनारला जाणार आहे. आणि मध्येच मला हसू येतंय, मध्येच मला रडू येतंय, मला काही समजत नाहीये. तर असा माझा प्रवास चालू झाला. वाटेत जे काही नेलं होतं ते आम्ही खाल्लं, डबा खाल्ला आणि प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही गुजरातला बसने पण जाऊ शकता किंवा ट्रेनने पण जाऊ शकता. आता ह्या कडाक्याच्या थंडीत मला आईस्क्रीम खायचं होतं कारण आमची गिरनारला गाडी जाताना बंद खूप पडलेली आणि अडथळे येतील. टाईमपास नव्हता. आणि पहिलाच आलाय तो म्हणजे आमची गाडी बंद पडली आहे आणि गाडीचं काम चालू आहे, सो आम्ही वेट करतोय. अखेर गाडी चालू झाली आणि सकाळी इतकं सुंदर वातावरण आणि दृश्य बघायला भेटलं. ते थेट म्हणजे गुजरातचं. आणि बघता बघता मी जुनागडला पोचलो. मस्त चहा घेतली, आराम केला आणि या काकांकडून थोडे अत्तर खरेदी केले आणि त्यांच्याशी खूप अशा गप्पा मारल्या. नंतर इकडच्या जवळच्याच एका आश्रमामध्ये आम्ही राहायचं ठरवलं. आश्रम इतकं शांत आणि सुंदर होतं. आजूबाजूला भजनं चालू होती, मंदिरं होती, घंटांचा नाद होता आणि आजूबाजूला फक्त डोंगर होते, तेही पॉझिटिव्हिटीने भरलेले. फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही आश्रमातल्याच अन्नछत्रात जेवायला गेलो आणि त्यानंतर आम्हाला थोडं गुजराती असं फूड खायचं होतं, इथलं लोकल. त्यामुळे एका खानावळीत आम्ही गेलो. तिथे मस्त रोटी, सब्जी, ताक, भात, भाज्या, शेवभाजी सगळं खूप मस्त होतं. तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट द्या. रस्त्यातून चालताना हे अननस, नारळाचं पाणी, पेरू आणि स्ट्रॉबेरी दिसल्या. ते सगळं काही खाऊन झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि थोडा आराम केला. आता हे समोरचा डोंगर दिसतोय ना, तोच आहे आपलं गुरु शिखर आणि तिथे आपल्याला उद्या चढायचं आहे. आज रात्री अन्नछत्रात आम्ही गेलो आणि इतका सुंदर मेनू होता कारण गुरुवार होता. अन्नछत्राची एक सिस्टम आहे. तुम्ही जेवण वेस्ट करू नका आणि स्वतःचं ताट स्वतः धुवा. खूप छान वाटलं. चव तर इतकी भारी होती. नंतर लोकल शॉपमध्ये थोडं शॉपिंग केली आणि आता एक चहा घेतोय बिकॉज रात्रभर एनर्जी हवी आहे आणि फायनली 12 वाजले. आता ट्रेक चालू करू आणि 10,000 पायऱ्या चढू. आता मात्र उत्सुकता खूप वाढलेली. कधी त्या शिखरावर जाऊन पोचतोय असं वाटलं होतं. पण नक्कीच हा प्रवास काही इतका इझी नव्हता. मनात असंख्य असे प्रश्न होते की इतक्या रात्री आपण चढतोय, काही अडथळा तर येणार नाही ना, नीट चढू शकू ना, थंडी, वारा आणि गोठणाऱ्या थंडीमध्ये इतकं चालता येईल का? चला, ते मग आता पुढच्या पार्टमध्ये बघू.